फरांदेनगर भागातील श्री महालक्ष्मी मंदिरात दिनांक 22 एप्रिल रोजी 16वा वर्धापन दिन उत्सव श्री ओंकारेश्वर महादेव मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कीर्तन सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात संपन्न झाला। या मंगलमयी सोहळ्यासाठी परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती। सकाळी 8 वाजता श्री ओंकारेश्वर महादेव मूर्ती प्राणप्रतिष्ठा विधी शास्त्रोक्त पद्धतीने पार पडला। यावेळी महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक आणि मंत्रोच्चाराने परिसर दुमदुमून गेला होता। सायंकाळी 6 ते 8 या वेळेत हरिभक्त पारायण शिवाजी महाराज पावडेवाडीकर यांचे सुश्राव्य कीर्तन पार पडले। कीर्तनानंतर 8 ते 10 या वेळेत महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता। शेकडो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला। श्री महालक्ष्मी मंदिराची स्थापना सन 2010 रोजी झालेली आहे। आज आपला महालक्ष्मी मंदिराचा 16वा वर्धापन दिन आपण आज इथं साजरा करत आहोत। अतिशय हर्षोल्लासामध्ये आणि मंदिराचं पूर्ण नूतनीकरण झाल्यामुळे या सोहळ्यामध्ये आज सर्वांचा नगरवासियांचा सहभाग उत्स्फूर्तपणे आहे। तसेच या अनुषंगाने आपण ओंकारेश्वरून आणलेले श्री शिवजीची प्रतिष्ठापनासुद्धा आज या ठिकाणी होत आहे। या प्रसंगी आपण संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। शिवाजी महाराज पावडेवाडीकर यांचं कीर्तन आहे। तसंच महाप्रसादाचा कार्यक्रमसुद्धा आपण संध्याकाळी ठेवलेला आहे 8 ते 10। दरवर्षी आम्ही उत्साहात वर्धापन दिन साजरा करतो। नवरात्र उत्सव तर जोरदार साजरा होत असतो आमच्या या मंदिरामध्ये महालक्ष्मी मंदिर फरांदेनगरमध्ये। सर्वांचा सहभाग या नगराच्या नगरवासियांचा उत्स्फूर्तपणे असतो। ही सेवा अखंडित अशीच चालू राहील अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून 2 शब्द संपवतो। धन्यवाद।